नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे बांगलादेश कनेक्शनचा संशय आहे। सोशल मीडियावर टाकलेल्या काही व्हिडिओंमुळे खरं तर हा हिंसाचार झाला। मात्र सोशल मीडियातील अनेक अकाउंट बांगलादेशातून चालवलं जात असल्याचं समोर आले। म्हणूनच पोलीस या घटनेचा आता आंतरराष्ट्रीय कटाच्या दृष्टिकोनातून तपास करतायत। पाहूयात। बांगलादेश कनेक्शन। नागपूरचे सायबर पोलीस ऍक्शन मोडवर। व्हिडिओ टाकणाऱ्यांचा शोध सुरू, गुन्हेही दाखल। नागपुरात सोमवारी हिंसाचार भडकला। त्या प्रकरणी पोलिसांनी 600 पेक्षा जास्त वादग्रस्त सोशल मीडिया अकाउंट्स शोधून काढले। वादग्रस्त कंटेंट हटवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाच्या मेटा, फेसबुक तसेच इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म्सला सूचना दिलेल्या आहेत। धक्कादायक म्हणजे यापैकी बहुतेक अकाउंट्स हे बांगलादेशातून ऑपरेट होत असल्याचा पोलिसांना संशय आहे। या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे। आज ते माहिती येऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये 72 तासाचा ते टाइम लागतो। आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलीशनच्या प्रोसिजर पण चालू आहे। आता या प्रकरणी फहीम खानसह आणखी 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 84 जणांना अटक केली आहे। त्यात मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर प्रमुख फहीम खान याच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत। तसेच सय्यद असीम अलीही पोलिसांच्या रडारवर आलाय। सय्यद असीम अली नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहतो। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी आणि यूट्यूब चॅनल चालवतो। सय्यद असीम अली औरंगजेबाचा कट्टर समर्थक असल्याची माहिती आहे। अनेक व्हिडिओतून असीम अलीनं वारंवार औरंगजेबाचे गुणगान केले। सद्यस्थितीत आज नागपुरात 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली, तर काही भागात 2 तास शिथिलता करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी जैसे थे ठेवण्यात आली आहे। तर दुसरीकडे त्या प्रकारामागे आंतरराष्ट्रीय कट आहे का, याबाबत पोलीस तपास करतायत। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।